Guys, welcome to our YouTube channel. चला गाईज न थांबता स्टार्ट करूया आज बॅक वर्कआउट. पहिलाच घेतला आपण बिहाइंड द नेक लॅट पुल डाऊन. हा सेट लॅटसाठी नाही आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगितलेलं आहे हा सेट लॅटसाठी नाही आहे. यात तुम्हाला एल्बो पूर्णपणे आतल्या साईडला प्रेस करायचे आहेत. हा तुमचा अप्पर बॅक अँड अप्पर ट्रॅपसाठी आहे. एक लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि याला आपण अल्टरनेट मारणार आहोत बॅक पुलअप्स. त्याच्यामध्ये तुम्हाला नेक पुढे न्यायची आहे आणि तसंच खाली आणायचं आहे. ॲटलिस्ट 5 तरी तुम्हाला पुलअप गेले पाहिजेत आफ्टर सेट. आणि हेवी सेटच परफॉर्म करायचं आहे. या व्हिडिओमध्ये टोटल आपण 3 सेट मारणार आहोत. आज पक्षाची अजिबात नाही आहे, पूर्णपणे सिरियस वर्कआउट करतो आहे. काल खूप पक्ष झाली लेगला, आज हा ऑल टाईम फेवरेट सेट आहे. त्याला काय सांगायची गरज लागत नाही. मस्त सेट मारतो. प्लस पुलअप्स तर त्याला काय ऐकायला शकतो. पुलअप्स तो बादशाह आहे. पुलअप्स तो ऐकणार आहे मागा बोलत तुम्ही 30-40 मार 30-40 मार असा माणूस. तर तुम्हाला चॅलेंज पाहिजे असेल 30-40चा तर तुम्हाला पाहिजे तर पुढची शॉर्ट व्हिडिओ आम्ही त्याच्यावरती बनवू. ओके. पुढचा व्हेरियंट आहे टी-बार. टी-बारमध्ये पहिलाच घेतला आम्ही 20 kg. 20 kg वाढवत जायचं आहे. त्यामुळे पहिले जे व्हेरियंट आहेत या व्हेरियंटमध्ये जो पहिला सेट आहे तो आपण विदाऊट अटॅचमेंट वापरलेला आहे, मारलेला आहे, कारण लाईट वेट होता. आणि याला लगेच अल्टरनेट सेट मारायचा आहे क्लोज ग्रिप पुलअप्स, जो टी रोसाठी आपल्याला बेस्ट अल्टरनेट सेट आहे. यात पण तुम्हाला ट्राय करायचे 5 तरी गेले पाहिजेत ॲटलिस्ट. तुम्हाला जास्त गेले तर व्हेरी गुड. ॲटलिस्ट 5च्या खाली नाही मारायचे. सपोर्ट तुम्ही मारा, कसं मारतो मारा. या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट मारायचे आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला जेवढा हेवी घेता येईल तुमच्या कॅपॅसिटीच्या वर तेवढा मारायचा आहे तुम्हाला. कारण जो आपण बार्बल रॉडवरती किंवा मशीनीवरती जो सेट मारतो आहे तो आपल्याला हेवी परफॉर्म करायचा आहे. कारण आपण त्याला अल्टरनेटमध्ये आपण बॉडी वेट एक नंबर परफॉर्म करतो आहे. त्यामुळे तेव्हा त्याला हा सेट जात नाही, त्याचा लेग इश्यू असल्यामुळे. त्यामुळे तो स्मिथ मशीनवरती जात नाही, इथल्या मारायला भेटतो. तो स्मिथ मशीनवर परफॉर्म करतो आहे. लास्ट वेट घेतला आम्ही 60 kg. त्याच्यामध्ये वेट जास्त असल्यामुळे अटॅचमेंट होतो. पुढचा व्हेरियंट घेणार आपण चेस्ट सपोर्टेड डबल रॉ. यामध्ये तुम्हाला लोअर चेस्ट टच ठेवून बाकी चेस्ट तुमची पूर्ण हवेत पाहिजे. आणि जेवढा तुमचा लोअर बॅकपर्यंत डंबेल घेता येईल वरती तेवढा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला सोडायचं आहे. आणि एक तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे एल्बो आत राहिले पाहिजे. एल्बो बाहेर येता कामा नये. एल्बो जर बाहेर येतात तुमच्या तर तुमचं बॅक पोझिशन न येता तुमच्या शोल्डर आणि ट्रॅप पोझिशन. आणि याला आपण अल्टरनेट सेट लगेच घेणार आहोत 1 आर्म रो. यामध्ये आपण एकच वेट ठेवलं आहे. त्यात आपण 10-10 रेपिटेशन केले. आणि या ओव्हरऑल व्हेरियंटचे टोटल आपल्याला 3 सेट मिळाले. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी, काही जिममध्ये आपण येतो सगळे वर्कआउट करावे, एकमेकांना ॲडजस्ट करायला शिकतो. जिममध्ये येऊन मी थांबले कधीपासून हे ते काही ठीक आहे, तू थांबला आहे, सगळे थांबतात प्रत्येक सेट. असं हे नाही की तुम्ही जे सिनियर तुमचे आहात त्यांच्याशी डिसरिस्पेक्टफुली बोला. जर एखाद माणूस दुसरीकडे मारतोय तर दुसरा तो स्टार्ट करू शकतो, तुम्ही थांब पण होतो. असं हे नाही की बाबा तू एकटाच वर्कआउट करतोय जिममध्ये किंवा कोण दुसरा आहे तो एकटा. सगळ्यांनी एकमेकांना रिस्पेक्ट करा असं माझं म्हणणं आहे.
आज थोडा गरमागरमी झाली जिममध्ये लास्ट क्लासला, पण मी या त्यात पडलो नाही. जर आम्ही पडलो असतो तर विषय वेगळा झाला. एनिवे, पण प्लीज एकमेकांची रिस्पेक्ट करायला शिका. जे सिनियर आहेत त्यांना सिनियरसारखे वागा. तुम्ही 2-3 महिने तुम्ही जिममध्ये येत नाही असं अर्थ हे नाही की तुम्ही सिनियरची तुम्ही कसंही बोलाल. भाई ते मोठे आहात, आपण रिस्पेक्ट कराल. आपल्या आईवडिलांनी ते शिकवले, रिस्पेक्ट करा. आईवडिलांची रिस्पेक्ट करा, मोठ्यांची रिस्पेक्ट करा. त्याच्यात देवाचा चेस्ट पूर्णपणे टच करतोय. रिझन हा आहे की त्याचा लेगचा इश्यू आहे. घे बाबा पुढचा व्हेरियंट आपण घेणार आहे वाईड ग्रिप टेबल रो. या सेटमध्ये या व्हेरियंटमध्ये 3 सेट एक नंबर आणि फुल स्क्रीन. जेव्हा आपण वाईड ग्रिप टेबल रो मारतोय त्यावेळेस आम्हाला आपला रेपिटेशन ॲटलिस्ट 20 घ्यायचे आहेत काही करून. आणि याला लगेच अल्टरनेट क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन घ्यायचं आहे सीटेड पोझिशनला. रोशनदा अल्टरनेट काय ती पण फंक्शन करणार होती. बाजूला बाजूला तुम्ही फॉर्म चेक करू शकता कसा मारते तो. त्यानुसार करते चेस्ट तुम्हाला अप ठेवायचे, एल्बो तुम्हाला आत ठेवायचे आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेटली परफॉर्म करायचं आहे. मारायचं आहे म्हणून मारू नका. जेवढं वरती सोडतील तेवढं वरती सोडा. आमची हाईट जास्त असल्यामुळे जेवढं पूर्ण सोडतो आम्ही तर खाली टच होतो, त्यामुळे आम्ही त्यानुसार सोडतो. ज्यांची हाईट शॉर्ट आहे त्यांनी जेवढा स्ट्रेच करतील लॅट तेवढा स्ट्रेच करायचा आहे. आणि याच्यामुळे पण तुम्ही लक्षात ठेवा, जो तुम्ही वाईड ग्रिप केबल रो मारताय त्याच्यामुळे पण तुम्हाला एल्बो आत ठेवायचे, एल्बो बाहेर नाही काढायचे. जर एल्बो बाहेर काढताय या सेटमध्ये तर तुमच्या बॅकवरती प्रेशर न येता तुमच्या ट्रॅप आणि बॅक शोल्डरवरती प्रेशर येणार. तर सेकंडरी मसलवरती प्रेशर न याचा तुम्ही काळजी घ्या. बॅक जेव्हा असते ना तेव्हा पूर्ण आम्ही कॉन्सन्ट्रेटली वर्कआउट करतो, त्यावेळेस पण करत नाही. कारण बॅक, शोल्डर आणि थाई हे आपले सगळ्यात मेन मसल आहेत. पूर्ण फोकसली मारत असतात त्याच्यावरती. बाकी तुम्हाला जर प्रत्येक व्हेरियंटची एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सुचवा. आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हेरियंटची सेपरेट व्हिडिओ पण तुम्हाला बनवून पाठवू ऑल अँगलनी आणि प्रॉपर समजून, तर तुम्हाला पाहिजे असेल तर. बाकी देवाचा थोडासा प्रॉब्लेम असतो, तो पायाला याची सपोर्ट घेते प्लेटची, आणि माझा प्रीमियम प्लेटची सपोर्ट घेऊन मारू शकतो. जर तुम्हाला ग्रिप असेल तर असं काही नाही की विदाउट प्लेटच मारला पाहिजे. आम्हाला ग्रिप भेटवती म्हणून आम्ही विदाउट प्लेट मारवतो. तेव्हा त्याला ग्रिप भेटत नव्हती म्हणतो त्यांनी प्लेटचा सपोर्ट घेतो. पण तुम्हाला प्रॉपर माझं एल्बो हातच ठेवायचे, एल्बो बाहेर निघले पाहिजे. आणि परत सांगतो, तुम्हाला मशीनवरती जो सेट माराल तो हेवी मारायचा आहे आणि रेपिटेशन जास्त घ्यायचे आहेत. आणि जो तुम्ही त्याला अल्टरनेट सेट घ्याल त्याला रेपिटेशन कमी घ्यायचे आहेत, पण तो पण सेट तुम्हाला प्रॉपर घ्यायला पाहिजे. त्यानंतर लास्ट व्हेरियंट घेऊन आपण बॅक एक्सटेन्शन. आमच्याकडे बॅक एक्सटेन्शन मशीन नाही आहे जिममध्ये, त्यामुळे आम्ही ही लेग प्रेसवरती परफॉर्म करतो. आमचा लेग प्रेसचा जो बॅक फोर्स आहे तो मोठा असल्यामुळे आम्हाला तिथं परफॉर्म करायला इझी पडतो. हे आपला लोअर बॅकसाठी बेस्ट वर्कआउट आहे.
तुम्ही लोअर बॅक सेफ्टी बोलताना डेडलिफ्ट मारतो आम्ही डेडलिफ्ट मारतो, त्यापेक्षा हा सेट मारा. डेडलिफ्ट थोडीशी रिस्की आहे त्यासाठी, हा एवढा रिस्क नाही आहे. हा तुम्ही मारा, लोअर बॅक तुमची अशी फाडून बाहेर येईल ना, एकदा ट्राय करून बघा. मार्क्स तरी किती Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.